शुभ सकाळ सगळ्यांना. सगळेजण व्हर्टेक्स वॉटर करत असालच ना. तर बघा, आपण हे विसरायचं नाही, जे आपण अगोदर शिकलोय ना ते कधीच विसरायचं नाहीये. त्याप्रमाणे आपण रोज सकाळी म्हणजे सेशनला बसण्याच्या अगोदर व्हर्टेक्स वॉटर करूनच मग बसायचं. म्हणजे कधीतरी चुकून सांगायचं वगैरे विसरलं तर कंपल्सरी व्हर्टेक्स वॉटर करून बसा. जर कोणी केलं नसेल तर आता लगेच पाणी घ्या, व्हर्टेक्स वॉटर करा, पाण्याला छान अफर्मेशन्स द्या. आपण जे काही शिकतोय, जे काही ऐकतोय ते पूर्णपणे आपल्याला आत्मसात होत आहे असे इन्फॉर्मेशन द्या. जे काही ऊर्जा येत आहे ते आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी काम करत आहे. आणि व्हर्टेक्स वॉटर करताना हा ग्लास आहे तो डाव्या हातात पकडायचा, जसं मॅडम सांगितलं, आणि व्हर्टेक्स वॉटर करून मग ते प्यायचं. जर कोणी केलं नसेल व्हर्टेक्स वॉटर तर करून घ्या आणि पिऊ. चला, आपण आता बघतोय दशक 11वा भीमदशक. त्याच्यातल्या 4 समासांचं विवरण आपण केलेलं आहे. आज आपण बघणार आहोत समास 5वा आणि समास 6वा. तर बघा, समर्थांनी एकदम दासबोध उघडल्यावर किंवा ऐकताना आपलं जाणवं की पूर्ण आपलं व्यक्तिमत्व विकास कसा होईल या दृष्टीने पण आपल्याला सगळं मार्गदर्शन केलेलं आहे. आजचा हा समास आहे, त्या समासाचं नाव आहे राजकारण निरूपण. जेव्हा समास आला बघितला तेव्हा वाटलं की काय म्हणजे काहीही, म्हणजे आपण आतापर्यंत आपल्याला जेवढं माहितीये की राजकारण म्हणजे खराबच असतं. पॉलिटिशियन, पॉलिटिक्स म्हणजे ते खराबच असतं. पण यात राजकारण म्हणजे समर्थांनी लिडरशिप क्वालिटी कशी असावी याचं वर्णन केलेलं आहे. राजकारणी म्हणजे बघा, आपल्याला जे राजकारण माहितीये किंवा पॉलिटिक्स आपण म्हणतो त्याला माहितीये, ते म्हणजे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातलं आपण बघतो किंवा ह्याच्यात बघतो आपण, म्हणजे राजकारणी लोक बघतो किंवा मोठे मोठे ते कसं राजकारण करतात. मग आपल्याला कधी कधी वाटतं काय हे काय चाललंय. पण दासबोधामध्ये समर्थांनी राजकारण निरूपण हा नावाचा समाज घेऊन लिडरशिप क्वालिटी कशी असावी याचं एक उत्तम उदाहरण दिलेलं आहे. तर सुरू करूया. आपला समास 5वा, दशक 10वा भीमदशक आणि समास 5वा आहे राजकारण निरूपण. यामध्ये समर्थ सांगतात बघा. श्रीराम समर्थ. कर्म केलेची करावे, ध्यान धरिलेची धरावे, विवरलेची विवरावे, पुन्हा निरूपण. पहिले तर जसं सांगितलं समर्थांनी की राजकारण म्हणजे काय. मग बघा, त्या काळात पण समर्थांनी राजकारण कसं केलं होतं, मला म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जेवढं मला माहिती, जेव्हा समर्थांनी दासबोध लिहिला शिवथरगड. ठीक आहे, शिवथरगड म्हणजे इथं साताऱ्यातच आहे, जी सज्जनगडापासून जवळ आहे. तसं तिथून प्रतापगड जवळ आहे. जेव्हा शिवाजी महाराज आणि अफजल खानाची भेट होणार होती तेव्हा समर्थांनी शिवाजी महाराजांना 72 तासातून निरूपण दिलं होतं कसं राजकारण करायचं. म्हणजे अफजल खान बघा, शरीरानं बलदंड होता, खूप सारा सैन्य होतं, म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती कशी वापरायची, कसं राजकारण करायचं याचं ज्ञान समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलं होतं. तर त्यासाठी बघा, म्हणजे समर्थांचं जे काही हे आहे म्हणजे कार्यक्षेत्र आहे ते शिवाजी महाराजांच्या आजूबाजूला जवळपास होतं, त्यामुळं ते त्यांना गाईड करू शकत होते. तर त्याच्यामुळं कसं राजकारण असावं. बघा, आपण म्हणतो ना माझ्या बरोबर राजकारण झालं किंवा कामाच्या ठिकाणी राजकारण होतं, घरात राजकारण होतं, मी किती काही केलं तरी. पण या समासात समर्थांनी राजकारण म्हणजे लिडरशिप क्वालिटी सांगितली. आपण उत्तम लीडर कसा बनू शकतो, मग ते कुठेही असो, आपल्या प्रपंचात असो किंवा आपल्या वर्क प्लेस मध्ये असो, की लिडरशिप क्वालिटी कशी असावी हे सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा सांगितलं समर्थांनी, या समासाचं नाव आहे राजकारण निरूपण. राजकारण हा शब्द श्री समर्थ कोणत्या अर्थाने वापरतात ते सांगणे आवश्यक आहे. लोकसंग्रह करणाऱ्या पुरुषाचा समाजाच्या सर्व अंगांशी संबंध होतो. त्यातले त्यात आपल्या देशामध्ये आणि धर्माला आणि अध्यात्माला विशेष मान असल्यामुळे
लोकसंग्रही पुरुषांचा साधू संत, धर्मसंस्था, राज्यसंस्था आणि अर्थसंस्था याच्याशी निकटचा संबंध येतो. म्हणजे बघा, मोस्टली समर्थ म्हणतात की राजकारणी लोक किंवा जे राजकारणात उच्च स्तरावर असणारे लोक आहेत ते कोणत्या धर्मसंस्थेला मानतात, कोणत्या साधू संतांना मानतात किंवा कोणत्या राज्यसंस्थेला मानतात त्याच्यावर सर्व अवलंबून असतं. तेव्हा काय आणि आता काय आपल्या देशातील राजकीय पुढाऱ्यांना आणि मोठ्या सेनांना इतकेच नव्हे तर थोर क्रांतिकारकांना सुद्धा साधू संतांच्या पाठिंब्याची व आशीर्वादाची गरज वाटते. अर्थात एखादा राजकीय पुढारी किंवा सेनानी एखाद्या साधूकडे वारंवार जाऊ लागला म्हणजे शासनाचे लक्ष त्या साधूकडे आपोआप जाते. बघा, आपण पण बघितलंय जेव्हा ते शपथविधी वगैरे होतात, मग जे राजकारणी आहेत, ज्या साधू संतांना किंवा ज्या महंतांना मानतात ते त्यांच्या काय म्हणतात ते शपथविधीला त्यांना वगैरे बोलवतात. त्याच्यामुळे काय होतं की विशेषतः अर्थात म्हणजेच शासनाचं लक्ष त्या साधूकडे आपोआप जातं. विशेषतः राजा परका असेल तर त्या साधूला राजकीय उपसर्ग सोसण्याची पाळी अशक्य नसते. म्हणजे बघा, राजा परका असेल म्हणजे समर्थांना इथं भौतिक काय घ्यायचंय मला माहिती नाही. आपण आपल्या अंतरात्म्याशी संवाद साधून आपण असा अर्थ घेऊ शकतो की म्हणजे बघा, आपले हे जे षडरिपू आहेत जे की आपल्या देहबुद्धी बरोबर आलेले आहेत, तर जेव्हा आपला राजा म्हणजे राजकारणातला किंवा आपल्या देहाचा राजा म्हणजे आपला अंतरीचा अंतरात्मा, जेव्हा त्याला या षडरिपूंपासून काही म्हणजे बघा, एखादा षडरिपू म्हणजे जसं की आपला राग आला की आपला पूर्ण चेहरा मोहरा बदलतो, आपले पूर्ण देहबुद्धीचं कार्य बदलतं किंवा त्याचं एक्सप्रेशन्स बदलतात. तर त्यावेळी आपल्या शरीराचा राजा कोण असतो? आपला अंतरात्मा, अंतरीचा अंतरात्मा किंवा आपला सोल म्हणू शकतो आपण. तर त्याप्रमाणेच त्या सोलला, त्या राजाला बाकीच्या ह्यांच्याकडून उपसर्ग होण्याची शक्यता असते. पण आपण जर आपल्या अंतरात्म्या म्हणजे राजकारणात बघायचं गेलं तर आपण जर आपल्या अंतरात्म्याशी कनेक्ट असू किंवा आपल्या सोलशी कनेक्ट असू तर त्यावेळी आपण त्या षडरिपूंवर मात करून आपलं म्हणजे तो राग म्हणजे तो राग कंट्रोल करून अंतरात्म्याचं कार्य व्यवस्थित चालू शकतो. बघा, श्री समर्थांच्या काळी राजकीय सत्ता परकी होती. राजे व राजकीय अधिकारी असहिष्णू, क्रूर व अडाणी होते. त्यांच्याशी झुंज देणाऱ्या लोकसंग्रही पुरुषांना श्री समर्थांचा पूर्ण पाठिंबा होता. म्हणजे इथे त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल सांगितलं की त्यांना पूर्ण पाठिंबा होता. अशा पुरुषांनी कसे वागावे असे सांगताना श्री समर्थ राजकारण हा शब्द वापरतो. लोकसंग्रह करण्यास समाजाचे पुढारीपण गाजवण्यास लागणारे व्यवहार चातुर्य म्हणजे राजकारण होय. राजकीय हालचाल या पुढारीपणाचा एक महत्वाचा भाग आहे. समाजातील निस्वार्थी व चतुर पुरुषांना श्री समर्थांनी प्रेरणा दिली आणि लोकसंग्रह कसा करावा हे समजावून दिले. त्यापैकी जे राजकारणी बनले त्यांना राजनीतीचा उपदेश करावा म्हणून त्यामधील काही भाग दासबोधामध्ये आला आहे. बघा, पहिल्याच ओवीत समर्थांनी सांगितलं की कर्म केलेचे करावे, पुन्हा पुन्हा करावे आणि ध्यान धरलेचे धरावे आणि विवरलेचे योगावे, पुन्हा निरूपण. ध्यान धरलेचे धरावे म्हणजे एखाद्या गोष्टीचं विवरण करताना किंवा एखाद्या गोष्ट समजून घेताना आपल्याला कंटिन्यू म्हणजे तिच्यात राहायचंय आणि तिच्याशी कनेक्ट होऊन पुन्हा पुन्हा करायची ती गोष्ट. आणि जे आपण शिकतोय बघा, मागच्या 4 समासांमध्ये पण समर्थांनी दरवेळी हेच सांगितलं, श्रवणापेक्षा मननाला खूप जास्त महत्व आहे. तुम्ही काय ऐकता त्याच्यापेक्षा तुम्ही किती मनन आणि चिंतन करता त्यावर तुम्हाला काय आत्मसात झालंय. बघा, दासबोध प्रत्येकाने वाचायला घ्यावा इंडिव्हिज्युअली, जसा वेळ मिळेल तसा, असं हार्ड अँड फास्ट काही नाही. पण ज्या ओवीतून मला जी गोष्ट कळली आहे त्याच ओवीतून तुम्हाला दुसरी कोणतीही गोष्ट उमगू शकते किंवा आत्मसात होऊ शकते, याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. बघा, आपण जेव्हा वाचन करत असतो किंवा श्रवण करत असतो किंवा ऐकत असतो त्यावेळी आपोआप आपल्या विचारांचे चक्र सुरू होतात
म्हणजे जे समोरून सांगितलं आहे त्याच्यापेक्षा वेगळं हे ज्ञान आपल्याला मिळू शकतं. त्यामुळं मनन करणं खूप महत्वाचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात की ध्यान धरलेचे धरावे आणि विवरलेचे विवरण विवरण मनन पुन्हा पुन्हा मनन केलं पाहिजे. तैसे आम्हास घडले बोलिलेची बोलणे पडिले काजे विघडले घडले पाहिजे समाधान. म्हणजे बघा, आपल्याला वाटतं ना माझ्याच बाबतीत हे समर्थांनी सांगितले, तैसे आम्हास घडले बोलिलेची बोलणे पडले काजे विघडलेची घडले. म्हणजे माझ्याच बाबतीत असं का होतं असं आपण म्हणतो ना, माझ्या बाबतीत असंच घडलं आहे. मागं जे मी एकदा सांगितले तेच पुन्हा पुन्हा सांगावे लागते असं समर्थ म्हणतात. पण याचे कारण असे, समर्थ म्हणतात हे सारखं सारखं का सांगतायत विवरलेची विवरावे, मनन का करा सांगतायत समर्थ सारखं सारखं. पण याचे कारण असे की ऐकणाऱ्याचे समाधान पुन्हा पुन्हा बिघडते. बिघडलेले समाधान पूर्ववत होण्यासाठी तेच तेच सांगावे लागते. बघा, आपण सज्जन सांगत्य किंवा बघा आपण आपल्या ग्रुपशी कनेक्टेड आहोत, त्यामुळे ग्रुपची एनर्जी आपल्याला मिळते किंवा ग्रुपमध्ये जे विचार चालू आहेत, जे प्रोग्राम चालू आहेत ते आपण आत्मसात करतो. तरी पण मॅडम आपल्याला दरवेळी म्हणतात की मनन करा, वेबसाईटवरचा कोर्स करा, हय्यर चक्रा कोर्स झाला आहे त्याचं विवरण करा, पुन्हा ऐका, त्या ध्यान पद्धती पुन्हा अवलंबा. हे सारखं सारखं का का सांगायला लागतं आपल्याला. समर्थ पण इथं बघा मागच्या 4 समासापासून किंवा पूर्ण दासबोधातच ते म्हणतात श्रवणाची पुढची पायरी म्हणजे मनन करा किंवा विवरण करा. तर हे सारखं समर्थ तेच म्हणतात की सारखं सारखं का सांगावं लागतं, कारण दरवेळी आपली मनस्थिती किंवा आपलं सामर्थ्य किंवा आपली स्थिती चेंज होत असते बाजूबाजूच्या परिस्थितीनुसार. त्यामुळं दरवेळी त्यांना पुन्हा पुन्हा त्यांना सांगावं लागतंय की मनन करा म्हणजे विवरण करा म्हणून. म्हणजे आपल्याला बघा तो आपल्याला वाटेल म्हणजे दासबोध हातात घेतला तेव्हा वाटेल तर मागच्या वेळी पण हेच सांगितलं मनन करा म्हणून. हे का सांगत असतील तर आपली स्थिती दरवेळी जात असते आणि दरवेळी आपली जी गेलेली स्थिती आहे म्हणजे मानसिक स्थितीचा मी विचार म्हणजे त्या संबंधी बोलते. आपल्या आजूबाजूच्या वातावरणात आपली जी मानसिक स्थिती जी ढळते किंवा खाली जाते त्याच्यातून वर उठून येण्यासाठी आपल्याला मनन करण्याची खूप जास्त गरज आहे. बघा कधी एखादी अशी गोष्ट घडते की त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की म्हणजे का आहे असं माझ्याच बाबतीत असा विचार येतो बघा. त्यावेळी काय असतं की आपली मानसिक स्थिती खाली गेलेली असते, खालावलेली असते. त्या काळात आपल्याला कोण उभारू शकतो किंवा कोण वर काढू शकतो त्या स्थितीतून, म्हणजे खालच्या स्थितीतून म्हणजे वरच्या मानसिक स्थितीत, तर आपण स्वतःच. पण हे कधी करू शकतो, जर आपण बघा आपण दररोज कार्यक्रम अटेंड करतो सकाळ संध्याकाळचा किंवा युट्यूबच्या वरचे सेशन ऐकतो, पण ते आपल्याला कधी करणार किंवा ते कधी उपयोगी होणार, जेव्हा खरंच आपल्याला गरज असते की लोअर लेवलच्या स्टेट मधून हायर लेवलच्या म्हणजे मानसिक स्थिती म्हणजे कमी स्थिती म्हणजे मानसिक लेवल जेव्हा आपली ढळलेली असते तेव्हा जी स्थिती आहे आपल्याला टिकून म्हणजे ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी त्या स्थितीची गरज असते. त्यावेळी आपण केलेलं मनन किंवा विवरण आपल्याला कामाला येतं. म्हणून समर्थ म्हणतात विवरलेची विवरावे पुन्हा निरूपण. हे समर्थ इथे सांगतात राजकारणी लोक कसे करू म्हणजे लीडर तर राजकारण म्हणजे तुम्ही लीडर असा अर्थ घ्या. मग तो तुमचा वर्क वर्क प्लेस मधला लीडर असो किंवा बाहेरचा याच्यातला लीडर असो किंवा अंतरीचा अंतरात्मा असो, तोही आपला लीडरच आहे. पण आपल्याला माहितीये की आपला सोल आपला लीडर आहे, आपल्याला तो गाईड करत असतो. पण कधी कधी बघा आपण मनाचं ऐकतो, आपण सोल प्रमाणे जात नाही, आपल्याला जे वाटतं. पण मग आपण म्हणतो ना की जे आपल्यासाठी योग्य आहे ते आपोआप घडत असतं, आपोआप होत असतं. फक्त आपण तितकं अवेअर राहिलं पाहिजे. बघा, लोकसंग्रही पुरुष लोकसमुदाय वश करून घेतो व त्याच मार्गदर्शन करून प्रगती पथावर चालतो. म्हणजे लिडरशिपची क्वालिटी सांगितली. त्या कार्यामध्ये विक्षेप न येता लोकांची प्रगती अखंड चालू राहण्यास पुढाऱ्याने कसे वागावे ते सविस्तरपणे सांगतो. म्हणजे लीडरने कसे वागावे त्यामध्ये समर्थ सांगतात. अनन्य राहावे समुदाव इतर जनास उपजीत व्हावं ऐसा आहे अभिप्राव अपयाचा. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषय. चौथा अत्यंत साक्षेप फेडावे नानाक्षेप
अन्याय थोर अथवा पक्ष क्षमा करीत जावे. ह्याच्यात समर्थ म्हणतात की लीडरने कसं करावं, तर अनुयायांचा ग्रुप म्हणजे समूह तयार करावा आणि त्या समूहाशी अनन्य राहणे जरूर आहे. म्हणजे त्याच्याशी एकनिष्ठ म्हणू शकतो. एकनिष्ठ त्या समूहाशी त्या लीडरने एकनिष्ठ राहणे जरुरी आहे. ह्याच्यामुळे काय होणार, तर समूहातले लोक त्या लीडरशी एकनिष्ठ राहतील, पण समूहाबाहेरचे म्हणजे जसं आपला ग्रुप आहे बघा, आपण म्हणजे आपले फॉर एक्झाम्पल घेऊया, म्हणजे हा समाज वाचताना मला मॅडमचीच आठवण आली की आत्ता म्हणजे देहबुद्धीनं बघितलं तर विहंगम टेक्नॉलॉजिस्टिक ऑर्गनायझेशन मॅडम लीडरशिप करतात किंवा ते आपल्याला गाईड करतात. ऍज अ लीडर म्हणून आपण म्हणजे त्यांना फॉलो करतो असं म्हणू शकता, किंवा ऐकतो म्हणा, आपण श्रवण करतो त्यांनी सांगितलेल्या गोष्टी किंवा त्यांनी दिलेलं ज्ञान आत्मसात करतो. तर बघा, मॅडम जेव्हा ग्रुपला गाईड करत असतात, मी हे जस्ट उदाहरणासाठी घेते, तुम्ही तुमच्या लेवलला उदाहरण घेऊ शकता. जेव्हा मॅडम ग्रुपला गाईड करत असतात तेव्हा पूर्ण ग्रुपची ऊर्जा एकवटली जाते आणि ती घटना किंवा ती गोष्ट घडून येण्यासाठी पूर्ण युनिव्हर्सल पॉवर किंवा अर्थ एनर्जी किंवा कॉस्मिक एनर्जी त्याच्यासाठी काम करत असते. म्हणजेच हे कशामुळे होतं, कारण जो लीडर आहे तो त्यांच्या ग्रुपशी किंवा समूहाशी अनन्य भावे म्हणजे एकनिष्ठपणे करत असतो. तर ह्याच्यामुळे काय होतं बघा, की ग्रुप बाहेरचे म्हणजे आपला जो ग्रुप आहे त्याच्या बाहेरचे लोक पण आपल्याला आता अलीकडे नवीन जुळायला लागले. कशामुळे, युट्यूबच्या म्हणजे आता हे सोशल मीडियाच्या माध्यमातून. तर हे त्या काळात समर्थाने लिहून ठेवलं होतं की लीडरने त्याच्या लीडर म्हणजे ग्रुपशी कसं एकनिष्ठ राहावं असं, आणि त्याचा बाहेरचे लोक त्याला फॉलो करून ते ऑटोमॅटिकली त्या ग्रुपशी कनेक्ट होतात. ह्याच्यात समर्थाने सांगितलंय की अध्यात्माची भूमिका अथवा पार्श्वभूमी, हा लिडरशिपची पहिली क्वालिटी म्हणजे काय, तर अध्यात्माची भूमिका अथवा पार्श्वभूमी हे पहिले लक्षण आहे. अध्यात्म म्हणजे बघा, पहिली गोष्ट अध्यात्म या शब्दातच त्याचा अर्थ आहे आधी आतमध्ये. अध्यात्म म्हणजे आपण जेव्हा अध्यात्माबद्दल काही बोलतो तर त्याचा पूर्ण अर्थ असा आहे की पहिल्यांदा ते आपल्यासाठी लागू होतं, आधी आतमध्ये बघायचं आणि मग बाहेर, त्याला अध्यात्म म्हणतात. त्यामुळं समर्थांनी तर सांगितलं लीडरने काय, लीडरशिपचं पहिलं मुख्य लक्षण म्हणजे अध्यात्म, अध्यात्माची भूमिका अथवा पार्श्वभूमी. भगवंताचा विसर कधीही पडू न देता कामा नये. तर भगवंत म्हणजे तुम्ही हायर सेल्फ किंवा तुम्ही ज्यांना मानता, किंवा ती एक ऊर्जा जी अपूर्ण विश्वाला चालवते किंवा जी दिसत नाही आणि तरीही सर्व गोष्टी काम करतात, त्या ऊर्जेला आपण भगवंत म्हणू शकतो, अल्लाह म्हणू शकतो किंवा जीजस म्हणू शकतो, किंवा जे काही आपण ज्या मानत असू त्याप्रमाणे ती एक शक्ती, ती एक अनामिक शक्ती जिच्यामुळे ही सर्व सृष्टी म्हणजे रहाटगाडगा आहे ते चालतंय. व्यवहार आणि पहिलं लक्षण सांगितलं की अध्यात्माची भूमिका किंवा पार्श्वभूमी. दुसरं लक्षण म्हणजे व्यवहाराने वागणे. व्यवहार उत्तम रीतीने करण्यास लागणारे चातुर्य असावे, सर्व बाबतीत सावध असावे, हे तिसरे लक्षण होय. इथं समर्थाने सांगितलं की जो लीडर आहे त्याचं चौफेर लक्ष पाहिजे. बघा, आपण हे अनुभवतोच आहे मॅडम, ऍट अ टाइम मोठ्यांसाठी पण कार्यक्रम घेतात, लहानांसाठी कार्यक्रम घेतात, साइड बाय साइड त्या आपल्याला जे योग्य असेल ते नवीन प्रोग्रामसाठी पण काम करत असतात. पण त्याच्यामध्ये बघा त्यांचं पूर्ण सगळीकडे कोण काय करते त्यांच्याकडे पूर्ण लक्ष असतं, चौफेर लक्ष, ही लिडरशिप क्वालिटी आहे. बघा, याच्यात समर्थाने सांगितलं अतिशय उद्योगीपणा हे चौथे लक्षण आहे लीडर. अतिशय म्हणजे ते कंटाळत नाहीत लीडर, कंटिन्यू कामात असतात. उद्योगीपणा, अविरत उद्योग वाचून टिकणारे यश मिळत नाही. आपल्या ध्येयाबद्दल व कार्याबद्दल निघणारे नाना प्रकारचे आक्षेप व संशय असतात, त्यांचे निरसन करावे. आपले अनुयायी लहान व मोठ्या चुका करतात, त्याबद्दल त्यांना क्षमा करावी. जसं की लीडरने काय करावं की तुमच्या ग्रुपमधले, तुमच्या समूहातले किंवा तुम्हाला फॉलो करणारे लोक कधी चुकले तर त्यांना, ज्या चुका करतात त्यांच्याबद्दल फॉरगिव्हनेस, क्षमा करावी. दुसऱ्यांच्या मनात काय आहे ते ओळखावे आणि आपण आपली वृत्ती सदैव उदासीन म्हणजे अलिप्त ठेवावी. आपले वागणे न्यायनीतीला सोडून कधीही असू नये.
म्हणजे बघा, ऍज अ लीडर जर आपण असं म्हटलं तर म्हणजे पूर्ण लीडर तो ग्रुप सांभाळत असतो, पण त्याला कधीही असं वाटायला नको पाहिजे की हे सगळं मी म्हणजे मी करतोय म्हणून. म्हणजे करून घेणारा तर तो करता आहे, पण असा मीपणाचा अहंभाव त्या लीडरला कधीही आला नसला पाहिजे असं समर्थ सांगतात. परत दुसऱ्यांच्या मनात काय आहे हे ओळखलं पाहिजे त्या लीडरनं. आणि त्यांचं वागणं कधीही नीती आणि न्यायाला सोडून असलं नाही पाहिजे. बघा, समर्थ सांगतात की लिडरशिपची क्वालिटी म्हणजे संख्येतील लोक वेधावा, एकूण एक बोधावा, प्रपंचही सावरावा यथाशक्ता. संकेते म्हणजे फक्त खुणेनं माणूस ओळखला पाहिजे, किंवा चेहरा बघून, किंवा त्याच्या आतमध्ये काय काय चाललंय हे लीडरला कळालं पाहिजे असं समर्थ म्हणतात. केवळ खुणेने माणूस आकर्षित करून घ्यावा, तो जवळ आला म्हणजे त्याला ज्ञान देऊन शहाणा करावा. हे करीत असता शक्य तेवढा आपला प्रपंच देखील चालवावा, म्हणजे आपलं जे रोजचं कर्म आहे ते पण करा. बघायच्यात समर्थाने सांगितलं की प्रपंचात वेगवेगळे धीर आहेत. प्रपंच समी ओळखावा, धीर बहुत असावा, संबंध पळून नेदावा, अति परी तयाचा. म्हणजे आपण बघा, रोजच्या लाईफ मध्ये आपल्याला वेगवेगळे प्रसंग येतात आणि त्यात आपण म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला कार्य करायचं असतं. मग त्या प्रसंग ओळखून, त्या प्रसंगाचं गांभीर्य ओळखून धीर दर्शवावा, पण प्रपंचाच्या मर्यादेपलीकडे संबंध लावून घेऊ नये. म्हणजे असं म्हणायचं की आता एक सिच्युएशन आली आहे आपल्याकडे, की एक अशी काही सिच्युएशन आली आहे म्हणजे आपल्याला त्याच्यात डिसिजन घ्यायचा आहे. तर त्या डिसिजनच्या वेळी बघा, मोस्टली आपण काय करतो, आपल्या लिडरशिप म्हणजे म्हणजे प्रत्येकातच ही लिडरशिप क्वालिटी आहे, आणि त्यावेळी आपण कसा विचार करायचा आहे हे समर्थाने सांगितले. की असा कुठलाही प्रसंग आपल्याकडे आल्यावर त्यावेळी आपण म्हणजे बघा, मोस्टली आपण काय करतो, ध्यान करतो, कारण असा प्रसंग आल्यावर आपल्याला आधीपासून माहितीच नव्हतं की कसं वागायचं. त्यावेळी आपण पॅनिक होत होतो अगोदर, पण आता जेव्हापासून आपल्याला माहित झालं त्यावेळी आपण 2 मिनिटासाठी डोळे बंद करतो, शांत होतो, आणि मग जे काही आहे ते पुढचा विचार करतो. हे समर्थांनी आधी सांगितलं की त्या प्रसंगाचं गांभीर्य ओळखून धीर धरावा. योगा याच्यात समर्थांनी सांगितलंय की लीडरने काय काय करावं, आपला व्याप वाढवावा, म्हणजे शक्यतोवर जे ते काम करत आहे, म्हणजे जे आपण काम करत आहे ते सगळीकडं ते काम सगळीकडे पसरवण्याचा प्रयत्न करावा. जसं की आपण ध्यान शिकतो, तर ते ध्यानाचं काम किंवा ध्यान करण्याचं सगळ्यांना शिकवायचं, आपल्या शक्यतोवर त्याचा प्रसार करावा असं समर्थ म्हणतात. आपल्या कार्याचे क्षेत्र वाढवावे, पण त्यामध्ये गुंतून जाऊ नये. खूप महत्वाचं, छोटं छोटं दिलंय बघा, पण खूप म्हणजे समर्थाने हे सांगितलं की तुम्ही कार्यक्षेत्र वाढवा, पण त्याच्यात गुंतून जाऊ नका, कारण पूर्ण दासबोधातच पूर्ण अंतरात्म्यावर किंवा सोलवर काम करतोय आपण. त्यामुळे दरवेळी समर्थ सांगतात की म्हणजे दासबोध आपल्या सर्वसामान्य जीवनात कसा ऍप्लिकेबल होऊ शकतो, तर बघा म्हणजे जर त्याच्यातली प्रत्येक एक ओळी आपल्याला लागू पडते. जर की आता समर्थाने काय सांगितलं बघा, की तुम्ही तुमचं काम करताना जे काही काम करता त्याचं कार्यक्षेत्र वाढवा, म्हणजे तो मोठं करा काम, पण ते काम मोठं करताना त्याच्यात गुंतून जाऊ नका अजिबात. खूप सुंदर, म्हणजे एकदम बारीक छोटासा विचार आहे बघा, छोटासा. म्हणजे जसं की आपण काही काम करतो तर आपल्याला असं वाटतं ना, मी केलं म्हणजे बघा माझं किती झालं मोठं, मी केलं म्हणून झालं. हो, पण त्याच वेळी समर्थ ते आपल्या मनाला बोध देतात किंवा आपल्या अंतरात्म्यात सांगून ठेवतात की हे मी नाही बाबा, हे मी करता नाही आहे, करता करिता तो आहे, ते एक परब्रह्म आहे. तर त्यामध्ये तू आपण केलेल्या कामामध्ये गुंतून जायचं, त्या मनानं त्यामध्ये अडकू नये. सुरुवातीपासून आपण आपल्याकडे कमीपणा व अज्ञानपणा घ्यावा. उपाधीत न सापडावे, उपाधीशी विस्तारावे, म्हणजे आपलं कार्यक्षेत्र वाढवायचं, पण उपाधीत न सापडावे. नीचत्व पहिलेचे घ्यावे आणि मूर्खपणा म्हणजे नेहमीच आपल्याकडे कमीपणा घ्यावा. दुसऱ्याचे दोष बघा, दोष देखून झाकावे, अवगुण अखंड न बोलावे, दुर्जन सापडून सोडावे, परोपकार करूनी. समर्थ म्हणतात हे हे आपल्यासाठी एकदम म्हणजे ऍज अ लेडीज म्हणून किंवा स्त्री तत्व म्हणून आपल्याला बघा, दुसऱ्यांच्या दोष दिसल्यावर आपण कसं करतो, कुणाच्यातला दोष दिसल्यावर आपण पटकन म्हणतो ही तशीच आहे,
ही अशीच आहे. तर समर्थ सांगतात की दोष देखून झाकावे आणि अवगुण अखंड न बोलावे कुणाच्याही. पहिली गोष्ट म्हणजे बघा, आपल्याला दुसऱ्यांच्यातल्या चुका दिसतात ना, त्यावेळी आपल्याला कधी दिसतो, किंवा आपण म्हणतो ना, आपण दुसऱ्याला कधी नॉलेज सांगू शकतो, माहिती सांगू शकतो, जेव्हा ती आपल्याकडे असते तेव्हा. तसंच आपल्याला दुसऱ्यांच्यातल्या चुका दिसतात ना, त्या चुका पहिल्यांदा आपल्याकडे असतात, म्हणून आपल्याला ते दुसऱ्यांमध्ये दिसतात. त्या चुका बघा, जे संत वगैरे म्हणतात, संत महात्मे, त्यांना इतका त्रास झाला किंवा लोकांनी त्यांना त्या काळात खूप सारा म्हणजे छळलं किंवा मानसिक शारीरिक त्रास दिला, पण त्यांना कधी हे केलं का हो, म्हणजे कर्स केलं का की त्यांच्यामुळे माझं असं झालं? अजिबात नाही. कारण त्यांची स्थिती अशा लेवलला होती, तर आपल्यालाही प्रपंचात राहून अशा स्थितीत जायचं. दोष देख आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून, दासबोधातून समर्थांनी सांगितलं की आपण कशी आपली स्थिती टिकवून ठेवू शकतो आणि उच्च स्थिती परमात्म्याशी म्हणजे परब्रह्माशी कनेक्ट कसं होऊ शकतो आणि संसारात राहून अध्यात्मात प्रगती कशी करू शकतो, हा एक म्हणजे हे सांगणारा ग्रंथ म्हणजे दासबोध आहे. ही बघा, छोट्या छोट्या गोष्टीतून म्हणजे रोजच्या जीवनात आपल्याला म्हणजे जे फेस करायला लागतं, त्याचा सगळ्याचा रेफरन्स घेऊन समर्थांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. ह्याच्यात सांगितलं समर्थांनी की दुसऱ्यांचे दोष दिसतात, पण त्याच्यावर पांघरून घालावे. दुसऱ्याचे अवगुण आपल्या तोंडाने कधीही बोलून दाखवू नये. दुर्जन आढळल्यास, म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, जे लोक आपल्याला माहिती आहे की हे लोक चांगले नाही आहेत, तरी पण त्यांच्यावर उपकार करावे आणि त्यांना मार्गदर्शन करावे. ह्याच्यातील समर्थांनी उगीच तरेवाईकपणे वागू नये, म्हणजे कसंही वागू नये. प्रसंग आला असता नाना प्रकारचे उपाय सुचावे. जे कार्य घडून येण्यास अशक्य दिसते ते दीर्घ प्रयत्नांनी घडून आणावे. म्हणजे आपल्याला जेव्हा वाटतं ते होणार नाही, त्यावेळी समर्थ म्हणतात ही एक लिडरशिप क्वालिटी आहे. पहिला बघा, हे आपण स्वतःसाठी इम्प्लिमेंट करायचं की आपण पण प्रत्येक जण एक लीडर, आपण प्रत्येक जण लीडर आहोत, म्हणजे पुढारी आहोत कशाचा, आपल्या आयुष्याचा. आपण लीड करत असतो नकळतपणे सगळ्या. म्हणजे बघा, आज आपण महिला म्हणून आपण काय काय लीडर करतो, आपल्या मुलांसाठी लिडरशिप करतो, आपल्या घरासाठी लिडरशिप करतो, आपल्या नवऱ्यासाठी लिडरशिप करतो. तसंच समर्थांनी अध्यात्मामध्ये पण लिडरशिप घ्यायला सांगितले आहे. म्हणून बघा मॅडम, आपल्याला सगळ्यांना म्हणत असतात की तुम्ही सगळ्यामध्ये पार्टिसिपेट करा, भाग घ्या, सहभाग घ्या. त्याच्याने काय होईल, आपली लिडरशिप क्वालिटी वाढत जाईल. बघा, याच्यामुळे काय होतं, ज्यांना माहिती नाही की अरे मी हे करू शकते, प्रत्येकाकडे असे सुप्त गुण आहेत, म्हणजे आपल्याकडे इतकी सारी प्रचंड शक्ती आहे आणि ती प्रचंड शक्ती आपल्याला फक्त माहिती नाहीये, ती सुप्त आहे. आपण त्याला कधी युटिलाइज करू शकतो, जेव्हा आपण ती म्हणजे वापरू शकतो किंवा आपल्याला त्याचं ज्ञान होईल. बघा, आपण गोष्ट कधी वापरू, जेव्हा आपल्याला माहिती असेल की आपल्याकडे ती गोष्ट आहे. आपल्याला माहितीच नाहीये की आपल्याकडे ही गोष्ट आहे, तर आपण ती ती गोष्ट तशीच पडून राहणार किंवा ती वस्तू तशीच पडून राहणार. तसंच आहे, आपल्या प्रत्येकाकडे एक सुप्त लिडरशिप क्वालिटी आहे. मग आपण बघा, एक एकदा आपण समोरच्याला एखादासा छोटासा सल्ला देतो आणि त्याच्याने त्याचं व्यवस्थित होतं, तर त्यावेळी त्या समोरच्यासाठी आपण एक उत्तम लीडरच असतो, पुढारीच असतो. हे या समाजात समर्थाने सांगितलं. बघा, दुसऱ्यांचे कल्याण कशात आहे हे ओळखून त्याप्रमाणे वागावे. पुष्कळ लोकांसाठी पुष्कळ कष्ट सोसावे. असे कष्ट सोसवत नसतील तर लोकांत सोडून एकांतात निघून जावे, हे पण सांगितले. जर आपण लिडरशिप करतोय, हे सगळं देहबुद्धीने घ्या तुम्ही, म्हणजे प्रपंचात आपल्या रेग्युलर लाईफ मध्ये आपण हे अप्लाय करू शकतो. जर बघा, आपण लोकांच्यात राहून म्हणजे लोकांप्रमाणे राहू शकत नसू किंवा लोकांसाठी आपल्याला कष्ट केलं, जसं आपल्याला वाटतं की मी यांच्यासाठी खूप केलंय, खूप केलंय, खूप केलंय, हे जेव्हा वाटतंय आणि तेव्हा तुम्हाला वाटतं की हे सगळं कष्टाचं आहे, त्यावेळेस सरळ सांगितलंय की हे सगळं सोडून एकांतात जावे. समर्थाने दुसऱ्यांचे दुःख ओळखावे, ऐकावे आणि ते ऐकून आपण त्यामध्ये वाटेकरी व्हावे. समूहाला सोसावे लागणारे जे दुःख असते व भोगायला मिळालेले जे सुख असते, त्यामध्ये आपण भागीदार व्हावे. लीडर म्हणजे लिडरशिपची क्वालिटी. लीडरने असं करावं की जो तुमचा ग्रुप आहे, ती ग्रुप एनर्जी, त्याच्यामध्ये चांगले आणि वाईट पण अनुभव येतात.
म्हणजे दुःखात पण तुम्ही ग्रुपला साथ द्यायला पाहिजे आणि सुखातही तुम्ही आनंद घेतला पाहिजे. खूप पाठांतर करा असावे, पुष्कळ ग्रंथांचे अवलोकन करावे, नेहमी विचाराने वागण्याची, विवेकपूर्ण कर्म करण्याची सवय असावी, परोपकार करण्यास केव्हाही मनापासून तयार असावे, सदा सर्वदा तत्पर परोपकारासी. त्याच्यातल्या अशा काही ओव्या आहेत ना, त्या म्हणजे लाईफ टाइम लक्षात ठेवण्यासारख्या आपल्याला. जसं की ही सदा सर्वदा तत्पर परोपकारासी म्हणजे नेहमी दुसऱ्यांना मदत करण्यास तयार राहा. कठीण प्रसंगामध्ये आपण शांत राहावे. बघा, शांती करून करवावी, तऱ्हे सांडून सांडावी, क्रिया करून करवावी, गौतान करवी. म्हणजे कठीण प्रसंगामध्ये आपण शांत राहावं आणि आपण इतरांना शांत राहण्यास शिकवावं. हे कधी करू शकतो? जेव्हा आपण शांत राहू तेव्हा दुसऱ्यांना सांगू शकतो. आपण आपले तरेवाईकपणे वागणे, म्हणजे आपण मोडी म्हणतो ना, तरेवाईकपणे आपला मोडी स्वभाव सोडावा आणि इतरांना सोडण्यास शिकवावे. आपण कर्म करावे आणि ते इतरांकडून करून घ्यावे. हे बघा, हा समास वाचताना हे खूप पुष्कळ झालं. बघा, मॅडम आपल्याला सांगत असतात आता जे काही असेन्शन होणार आहे किंवा जे काही आपलं शिफ्टिंग होणार आहे ते सगळं ग्रुपने होणार आहे. आणि या समासातही समर्थ हेच सांगतात की जे काही तुम्हाला जे माहिती आहे ते तुम्ही तुमच्या ग्रुपला माहिती करून द्यायला पाहिजे. म्हणून मॅडम म्हणतात की तुमच्या बाबतीत जे काही झालं चांगलं ते तुम्ही ग्रुपला सांगा, कारण ती ऊर्जा त्याच्या पटीने वाढत असते. बघा, म्हणजे कधी कधी वाटतं की कसं हे सगळं म्हणजे योग म्हणू शकतो आपण, किंवा ही एनर्जी कशी काम करते, की मॅडम आपल्याला सांगत असतात की हे आता आपलं ग्रुपने होणार आहे आणि बरोबर या समासात ग्रुपचं कार्य कसं चालतं हे समर्थाने सांगितलं. बघा, एखाद्याला अपाय करायचा असेल तर त्याची वाच्यता करू नये. जो पुष्कळांचे सुखदुःख सोशित नाही त्याच्याकडे पुष्कळ लोक आकर्षित होत नाही. बघा, लीडर कधी म्हणतो? जोपर्यंत आपण लीडर कोणाला म्हणतो त्या लीडरकडे लोक, म्हणजे सर्वसामान्य लोक, म्हणजे आपल्या ह्याच्यात बघा, संसार प्रपंचात बघा, आपण ज्यांना लीडर म्हणतो, पुढारी म्हणतो, त्यांना का म्हणतो? कारण त्यांच्याकडे लोकसंग्रह असतो, लोकसमुदाय असतो, ते त्या लोकांसाठी काम करतात. आणि जे लीडर्स आहेत जे लोकांसाठी काम करत नाही ते आपोआपच बाजूला होतात बघा. म्हणजे ते जे लोकांना आकर्षित करत नाही ते आपोआप म्हणजे बाजूला होतात. जे लोकांसाठी काम करतात ते आपोआप वरती येतात. त्याच्यात समर्थाने खूप सुंदर सांगितलं बघा, जो बहुतांचे सोसिना त्यास बहुत लोक मिळेना, बहुत सोसिता उरेना महत्व आपले. अंडरलाईन करायची, बहुत सोसिता उरेना महत्व आपले. पण समर्थ म्हणतात की ठीक आहे, दुसऱ्यांचं दुःख म्हणजे लीडरनं म्हणजे सोसावं, किंवा दुःख सोसावं म्हणजे दुःखात सहभागी व्हावं, पण दुसऱ्याचं किती सोसावं याच्याही मर्यादा आहेत. म्हणजे हे आपल्यासाठी लागू होतं दैनंदिन आयुष्यात. बहुत सोसिता उरेना महत्व आपुले, पण दुसऱ्याचे किती सोसावे यास मर्यादा आहे. त्या मर्यादा बाहेर सोसणे म्हणजे तो काही गुण नव्हे. उगाच आपण कोणाचंही सहन करून मिळणं, एक ठराविक मर्यादेपर्यंत ठीक आहे, पण त्या मर्यादेच्या पुढे सोसणे म्हणजे कुठली गोष्ट सहन करणे हे हा काही गुण राहतो. मग त्यामुळे काय होतं? आपली किंमत उरत नाही. बहुत सोसिता उरेना महत्व आपुले. जर आपण खूपच सहन केलं तर आपलं महत्व राहत नाही. खूप सुंदर सांगितलं समर्थाने याच्यात. लोकसंग्रह होण्यासाठी पुष्कळ गुप्त कार्य करावे लागते. ते करावे, परंतु लोकांना कळू देऊ नये. दुसऱ्याला छळण्याचा विचार मनामध्ये कधीही नसावा, किंवा माझ्यामुळं म्हणजे बघा, आपण कपटी वृत्ती म्हणतो ना, ती कधीही समर्थाने सांगितली की ती नसावी आपल्यामध्ये. तापट विवेक उण्या माणसाला दूर ठेवावा, भित्र्या व अंगचोर माणसाला आपले गुप्त भेद सांगू नये. अशा लोकांशी संबंध आला तर आपण दुसरीकडे निघून जावे. सिंपल मध्ये बघा, तापट विवेक उण्या माणसाला दूर ठेवावे म्हणजे काय सांगितलंय? आपल्यासाठीच आहे. जेव्हा आपल्यात राग येतो किंवा क्रोध येतो तेव्हा सांगितलं की आपण अवेअर राहून त्याला दूर ठेवायचंय. आणि बघा, रागात आपण काय करतो बघा, जेव्हा आपल्याला समोरच्याचा राग येतो तेव्हा आपण काय काय बोलून जातो.
ते आपल्याला त्या रागाच्या ह्याच्यात कळतही नाही. तर सांगितलंय की वित्र्या वांगोजर माणसाला आपले गुप्त भेद सांगून, म्हणजे मला कळलेलं याच्यातून असं आहे, म्हणजे असं मला अर्थ, म्हणजे मी जेवढं मला समजते त्याप्रमाणे सांगते की बघा, आपल्याला राग येतो. मी आज रागाबद्दल म्हणजे षड्रिपू मधला कुठलाही रिपू घ्या, मोह घ्या किंवा लोभ घ्या एखाद्या गोष्टीबद्दलचा, तर आपल्याला त्याच्याबद्दल किती आकर्षण असतं, किंवा राग आला तर आपल्याला खूप राग येतो आणि त्या रागाच्या भरात आपण किती काय काय बोलून जातो. हे कशामुळे होतं? मग त्याच वेळी सांगितलं समर्थांनी की तापट विवेक या माणसाला दूर ठेवा, म्हणजे त्या रागाला दूर ठेवावा. का? कारण त्यामध्ये त्या रागाच्या भरात आपण खूप काही काही बोलतो आणि बघा, आपण आपल्याला जे नाही सांगायचं आहे किंवा जे नाही बोलायचं आहे ते पण बोलून जातो. असो, समर्थ म्हणतात, असो, राजकारण म्हणजे लोकसंग्रहाचे काम असते, त्याचे समग्र वर्णन करणे शक्य नाही. ज्याचे चित्त एकाग्र होऊ शकते त्यालाच ते आकलन होते. समर्थ म्हणतात की बघा, जेव्हा आपल्याला म्हणजे जंगलात आपण जात असू, किंवा उदाहरण दिलं आहे की जंगलात आपण जात असू, तर वाघ किंवा सिंह आला तर माणूस काय करतो? झाडावर चढतो. कशासाठी? आपला जीव वाचवण्यासाठी. तसंच समाजामध्ये असे जे घाबरलेले लोक असतात, दुबळे लोक असतात, त्यांच्या मदतीसाठी आपण धावावं असतात. आणि जे दीन दुबळ्यांना, जे गरिबांना छळणारे असतात, त्यांना हकलून लावावे. अशा या परोपकार व्यवहाराचे सांगोपांग वर्णन करणे शक्य नाही. बघा, हे जे लिहिलेलं आहे ना समर्थांनी, त्या काळात लिहिलेलं आहे. त्या काळात बघा, म्हणजे म्लेंछ म्हणू शकतो आपण, किंवा परकीय आक्रमणा व्हायची, आणि त्या काळात त्यांना म्हणजे समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी समर्थांनी लिहिलेलं आहे. बघा, त्याच्यात समर्थन झालं, खरा निस्वार्थी लोकसंग्रही पुरुष कार्य झाले की निघून जातो, म्हणजे लीडर. कार्य झालं, त्याचं कार्य पूर्ण झालं की तो निघून जातो. त्याला शोधले तरी तो सापडत नाही. त्याचा मान सन्मान करावा म्हटलं तरी तो राहत नाही. इतकेच नव्हे तर चालून आलेल्या वैभवाची अभिलाषा तो धरत नाही. एकाच्या पाठीशी ज्या माणसाला योग्य व न्याय काय आहे ते सांगून सुद्धा पटत नाही, आपल्या कल्याणाचे जे आहे ते जो माणूस मनावर घेत नाही, अशा माणसापुढे उपाय चालत नाही. म्हणजे आपण बघू, म्हणजे किती सांगायचं तुला, तुझ्यावर काहीच फरक, मी इतकं सांगून सुद्धा तुझ्यावर काहीच फरक पडत नाही, आपण म्हणतो ना समोरच्याला, त्याला सोडणे हाच उत्तम मार्ग होत. म्हणजे त्याला सांगून बघायचं, म्हणजे समर्थ म्हणतात जितकं शक्य होईल समोरच्याला सांगून बघायचं आणि त्याला मदत करायची की योग्य काय आहे त्याला निवड करण्यासाठी. तर समर्थ म्हणतात की श्रोते कळून आक्षेप म्हणूनच बोलले, जी बोलले न्यूनपूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोते. समर्थ काय म्हणतात बघा, शेवटच्या ओळीत म्हणतात, हे सगळं श्रोत्यांना माहितीच आहे, म्हणजे आपल्याला हे सगळं माहितीच आहे म्हणतात, फक्त त्यांनी शंका विचारली म्हणून मी परत परत सांगतोय. हे सगळं मी का परत परत सांगतोय? कारण त्यांनी शंका विचारली, म्हणजे ऑलरेडी समर्थांना श्रोते म्हणजे हे षड्रिपू किंवा आपल्याला हे ऑलरेडी ज्ञान आहे, पण समर्थ पुन्हा पुन्हा का सांगतात ते आठवण करून देतात, कारण आपण विसरतो, किंवा आपण आपल्या स्वभावाप्रमाणे आपल्याला मननाची गरज असते किंवा विवरणाची गरज असते, म्हणून पुन्हा सांगायचं. एवढं सगळं होऊन सुद्धा बघा, इतकं सुंदर ज्ञान सांगून सुद्धा शेवटी समर्थ म्हणतात की बघा, आता मी हे सगळं सांगितलंय, यामध्ये काही कमी जास्त झालं असेल त्याबद्दल श्रोत्यांनी मला क्षमा करावी. म्हणजे किती म्हणजे ग्राउंडिंग आहे, म्हणजे किती त्यांच्यात क्षमा करणं, किंवा म्हणजे लिडरशिप कसा असावं, म्हणजे एवढं समर्थन इतकं सुंदर आपल्याला दिलेलं आहे. तरी पण एंड ऑफ द प्रत्येक समासाच्या एंडला, किंवा इथं या समासाच्या शेवटी ते म्हणतात हे एवढं सगळं मला मी सांगितलंय, पण त्याच्यामध्ये जर काही कमी जास्त झालं असेल तर श्रोत्यांनी क्षमा करावी मला. तर इथं हा पाचवा अध्याय सॉरी पाचवा समास संपलेला आहे. पुढचा समास आहे समास सहावा, महंत लक्षण नाव. पहिले तर ह्याच्याच पुढचं वर्जन आहे, म्हणजे पहिला आता पाचवा समास होता राजकारण, म्हणजे याच्यात लिडरशिप क्वालिटी सांगितली. या लिडरशिप क्वालिटीच्या पुढचा प्रवास म्हणजे महंत, संत किंवा महंत असं म्हणू शकतो. बघा, हे महंत लक्षण कसं सांगितलं बघा, सगळेच पुढारी लोकसंग्रह करतात, म्हणजे सगळेच लीडर्स
म्हणजे जेवढा समुदाय, जेवढ्या माणसांना आपल्याकडे अट्रॅक्ट करू शकतात तेवढा सगळा मोठा समुदाय बनवतात. परंतु समाजातली लिडरशिप एकाच प्रकारचे नसल्याने प्रत्येकाचा लोकसंग्रह भिन्न तऱ्हेचा असतो. म्हणजे राजकीय पुढाऱ्यांचा लोकसंग्रह निराळा, तर जे सायंटिस्ट आहे त्यांचा लोकसंग्रह निराळा, तसंच एखाद्या धार्मिक पुढाऱ्यांचा लोकसंग्रह निराळा, तसेच एखादा कलेमध्ये निपुण असणाऱ्याचा त्याची लिडरशिप त्याच्या त्याच्या म्हणजे एरियामध्ये, म्हणजे जसा राजकारणातले लिडर्स वेगळे, सायन्स मधले वेगळे, म्हणजे जे जे प्रत्येक कलाक्षेत्र आहे त्याच्यातले लीडर्स वेगळे, त्यांचा लोकसंग्रह निराळा असतो. श्री समर्थांचा महंत हा आध्यात्मिक पुढारी आहे. महंत कोणाला म्हणलं समर्थांनी? अध्यात्मातल्या लीडरला, जो की आपल्याला आतमध्ये आपल्याला कसं वागायचं ते गाईड करत असतो, त्याला समर्थांनी महंत म्हणले. याच्यामध्ये समर्थांनी श्रीरामचंद्र हा त्याचा आदर्श आहे. एखादे कमळ पूर्णपणे उमलल्यावर सर्व दृष्टीने सुंदर दिसते, त्याचप्रमाणे महंताचे जीवन सर्व बाजूंनी विकसित होऊन सौंदर्याने भरलेले असावे, असा श्री समर्थांचा अभिप्राय आहे. निस्वार्थी प्रेमाने भरलेला महंत लोकांना मोठा आधार वाटतो. तो लोकांना सर्व प्रकारे शहाणे करून सन्मार्गावर आणतो. अशा रीतीने लोककल्याण करून लोकांचे खरे प्रेम संपादन करून आपण पुन्हा अंतरात्म्याप्रमाणे अगदी अलिप्त राहतो. यामध्येच त्याचे खरे थोरपण असते. हे झालं त्याचं म्हणजे सार सांगितलंय, पूर्ण महंत लक्षण समासाचं सार. आता बघा पहिल्या समर्थ म्हणतात, श्रीराम समर्थ शुद्ध नीटके लिहावे, लेहून शुद्ध शोधावे, शोधून शुद्ध वाचावे, चुको नये. म्हणजे समर्थांनी आपले आचार, विचार, उच्चार, प्रचार, व्यवहार आणि परमार्थ या 6ही अंगांनी महंतांचे व्यक्तिमत्व कसे विकसित असावे, त्यांच्या अंगी बौद्धिक श्रेष्ठता असावी, त्या काळच्या पद्धतीप्रमाणेच त्यांचे लेखन, वाचन आणि पाठांतर असले पाहिजे. महंतांनी कसं लिहावं? नंतर महंत म्हणजे लीडर. कोणता लीडर? जो अध्यात्मातला लीडर आहे त्याला समर्थांनी महंत म्हणले. तर महंताने शुद्ध लिहावे, नीटनेटके लिहावे. ते लिहिल्यानंतर पण त्याच्यातल्या अशुद्ध जे चुका असतात त्या तपासून काढून टाकाव्यात. तपासल्यावर शुद्ध वाचावे आणि वाचण्यात चूक करू नये. बघा, म्हणजे आपण जे श्रवण करतो हे आपल्यासाठी लागू होतं. आपण जे श्रवण करतो त्याचं मनन केलं पाहिजे. मनन केल्यापासून म्हणून बघा, डायरीत आपण आधार वाक्य लिहितो किंवा जे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी योग्य आहे ते लिहितो. कधी कधी आपण लिहिलेल्या त्याच्या चुका पण असू शकतात, त्यामुळे ते लिहिलेलं परत वाचायचं, त्याच्यातल्या चुका असेल तर त्या काढून जे सार आहे तेच फक्त आपण घ्यायचं. बघा, याच्यात समर्थांनी लिहिले की विस्कळीत मातृका निमस्त कराव्या, धाट्या जाणून सुदृढ धराव्या, रंग राखून भराव्या नाना कथा. म्हणजे जर कानामात्रा पुढे झाल्या असतील त्या तिथल्या तिथे नीट लिहून काढाव्या. लिहिण्याची जी पद्धत एकदा स्वीकारली आहे ती अखेरपर्यंत निश्चयाने कायम ठेवावी. म्हणजे जसं की आपल्याला काय जाणायचंय, म्हणजे काय माहिती करायचे ते ज्या सांगता येत नाही ते सांगायचे, ते बरोबर सांगता येत नाही, त्याला नीट समजून घेता येत नाही, असा मनुष्य महंत समजू शकत नाही. म्हणजे आपण जे ऐकतो आणि आपल्याला कोणीतरी विचारलं की तुम्ही काय शिकताय किंवा तुम्ही काय ऐकता, याच्यातून तुला काय ज्ञान प्राप्त झालं, तू एवढं सगळं ऐकलं पण याच्यातून तुला काय मिळालं, हे जर आपण समोरच्याला सांगू शकलो नाही तर आपण महंत बनू शकत नाही, असं समर्थ म्हणतात. आत्मज्ञानाचा विचार, जरूर तेवढे राजकारण आणि 4 लोकात कसे वागावे हा समज, या सर्व गोष्टी महंतांच्या अंगी असाव्या. म्हणजे त्याची क्वालिटीज सांगितली महंतांच्या. समर्थांनी याच्यात खूप सुंदर सांगितलं बघा, कोणास काय सांगावे, कोणास काय विचारावे, म्हणजे पुसो जाणे, सांगो जाणे, अर्थांतर करू जाणे, सकळिकांचे राखो साणे समाधान, दीर्घ सूचना आदी कळे, सावधपणे तर्क प्रबळे, जाण जाणून निवळे यथा योग्य, ऐसा जाणे जो समजत तोची महंत बुद्धिवंत, याग वेगळे अंतवंत सकळ काही. महंत कसा असावा याच्यात चांगलं सांगितलं. महंतांना हे कळतं की कोणास काय विचारावे, कोणास काय सांगावे, तसेच ग्रंथांचा बरोबर अर्थ कसा काढावा हे तो जाणतो. सर्वांचे समाधान कसे करावे हे त्याला कळते. पुढे घटना कशा होणार आहेत, म्हणजे 6th सेन्स,
याचा अंदाज त्याला आधीच येतो. म्हणून बघा, आता आपण हय्यर चक्राचा कोर्स केला ना, त्याच्यामध्ये आपण आपले भविष्यवाणी चक्र होतं, की त्याच्यामध्ये आपलं पुढं काय होणार आहे. जर ते चक्र ऍक्टिव्हेट झालं तर आपल्याला आधीच कळतं की पुढं काय होणार आहे, त्याची आधी अगोदरच अंदाज येऊन जातो. सर्व गोष्टीकडे त्याचे लक्ष असल्याने त्याचा विचार मोठा प्रबळ असतो आणि तो निश्चळ असतो, ढळत नाही. पुन्हा पुन्हा समजून घेण्याने सगळ्या गोष्टी त्यास अगदी स्वच्छपणे कळतात. अशा रीतीने जो सर्व गोष्टी जाणतो तोच खरा बुद्धिमान महंत समजावा. म्हणजे बघा, हे वाचत असताना किंवा ऐकत असताना आपण असाच विचार करायचा, या क्वालिटी आपल्यामध्ये येण्यासाठी. महंत म्हणजे आध्यात्मिक लीडर. मग आध्यात्मिक लीडर होण्यासाठी आपल्यामध्ये या क्वालिटीज आपण इम्प्रूव्ह केल्या पाहिजेत, असं समर्थ म्हणतात. बघा, या समर्थांना हे माहिती असतं, बाकी कशात काही अर्थ नाही, हे सगळे विनाशवंत आहे, हेही त्यांना माहिती असतं. तरी पण आपण देहबुद्धी घेऊन आलोय म्हणल्यावर आपल्याला कर्म करणंच आहे. म्हणून हे कर्म सगळ्यांनी केलंच पाहिजे, असं समर्थ म्हणतात. काळ वेळ, तानमान, प्रबंध, कविता, महत्वाची वचने, सभाधीटपणा वगैरे नाना प्रकारच्या गोष्टी महंताला वेळेवर सुचतात, त्याला माहित असतात. त्याला एकांत मनापासून आवडतो. बघा, किती कॉन्ट्रावर्सी वाटते ना आपल्याला, की महंत म्हणजे त्याच्याकडे लोकसंग्रह असला पाहिजे. लोकसंग्रह असूनही त्याला एकांत आवडतो. म्हणजे त्याच्याकडे खूप सारे लोक आहेत, पण तरीही या सगळ्यातून त्याला एकांत आवडतो. तो स्वतः आधी पाठांतर म्हणजे स्वतः आधी ज्ञान घेतो किंवा ग्रंथांच्या अंतरंगात शिरून त्यातील खोल अर्थ तो शोधून काढतो. एखादी गोष्ट तो स्वतः आधी शिकतो आणि मग इतरांना ते शिकवतो, म्हणून त्याला श्रेष्ठ पदवी प्राप्त होते. म्हणजे आपण बघा, आपण म्हणतो ना, सगळं हे आपल्यासाठी आहे. आपण पण महंत आहोत, आध्यात्मिक लीडर आहोत आपल्या स्वतःचे. कारण बघा, आपण आतापर्यंत जेवढं शिकलो किंवा जे खूप काही श्रवण केलं, त्यातलं आपण एकाच वेळी सगळं इम्प्लिमेंट केलं का हो? नाही. आपण हळूहळू आपण आपल्या आयुष्यात किंवा आपल्या वागण्यात, आपल्या चालण्या बोलण्यात बदल होतो आणि तो बदल आपल्याला दिसून पण येतोय. त्यामुळं बघा, ह्याच्यात सांगितलं की एखादी गोष्ट तो स्वतः आधी शिकतो आणि मग इतरांना शिकवतो. बघा, प्रपंचात गुंतलेल्या लोकांना आत्मानात्म विवेक शिकवून महंत त्यांना निरासक्त बनवतो. ही प्रपंचात म्हणजे आपल्याला समर्थांनी मागच्या सगळ्या समाजात सांगितलंय की हे सगळं जे दिसतंय द्वैत आहे, ते नष्ट होणार आहे, आणि तरी पण आपण त्याच्या मागे मागे जातो. तर तो महंत किंवा तो लीडर म्हणजे तो आपला अंतरीचा अंतरात्मा आपल्याला नेहमी गाईड करत असतो की जे काही आहे ते, म्हणजे त्याला वैराग्य असतं किंवा तो सगळं करूनही अलिप्त असतो. बघा, त्याला प्रयत्नांची फार आवड असते. अनेक प्रकारच्या प्रसंगामध्ये त्याचे मोठेपण दृष्टीस पडते. कोणत्याही प्रसंगाला तो धैर्याने तोंड देतो. प्रसंग पाहून पलायन करीत नाही. संकट समयी कसे वागावे हे तो जाणतो. व्यापामध्ये समरस कसे व्हावे हे त्याला समजते. पण त्याचबरोबर या सगळ्यांपासून आपली अलिप्तता कशी सांभाळावी हे पण तो चांगले जाणतो. म्हणजे करून न करता, सगळं करायचं पण मी काहीच केलं नाही या भावात राहायचं. अंतरात्म्याप्रमाणेच महंतांची अलिप्तता असते. अंतरात्मा सर्वांच्या ठिकाणी वास करतो, पण त्याच पाहायला गेले तर तो कोठेच सापडत नाही. तो जागच्या जागीच गुप्त होतो. त्याचप्रमाणे महंत सर्वांच्या मध्ये मिसळतो, पण त्याला पाहून गेल्यास तो एकदम नाहीसा होतो किंवा एकांतात जातो. बघा, याच्यामध्ये समर्थांनी सांगितलं की आहे तरी सर्वांठाई, पाहो जाता कोठेच नाही. जैसा अंतरात्मा ठाईंचा ठाई गुप्त झाला, त्या वेगळे काहीच नसे, पाहो जाता तो न दिसे. न दिसोन वर्तवितसे प्राणी मात्राचे म्हणजे वननेस. अंतरात्म्याशिवाय कोणीही असू शकत नाही. पाहायला जावे तर तो दिसत नाही, पण दिसला नाही तरी सगळ्या जीवांना तो हालचाल करण्यास समर्थ करतो. त्याचप्रमाणे समाजातील अनेक चळवळींना महंत प्रेरणा देतो, त्याचा सूत्रधार पण असतो. पण त्याला प्रत्यक्ष बघायला गेल्यावर तो त्यात आढळत नाही. हीच त्याची खरी अलिप्तता होय. म्हणजे करून अकर्ता.
अलिप्त अंतराज्ञाप्रमाणेच महंत पुष्कळ लोकांना नाना प्रकारचे शहाणपणा शिकवतो. स्थूल व सूक्ष्म अशा अनेक प्रकारच्या विद्या प्रदान करतो. दृश्यांचे ज्ञान मिळवणाऱ्या विद्या त्या स्थूल तर अदृश्य भगवंताचे ज्ञान देणाऱ्या विद्या त्या सूक्ष्म समजाव्या. स्थूल म्हणजे जे आपल्याला डोळ्यांना दिसतं ते, आणि सूक्ष्म म्हणजे ते आपल्याला समजून घ्यावं लागतं. सूक्ष्म स्थूल म्हणजे जे समोर दिसतंय ते समर्थ म्हणतात जे समोर दिसतंय त्याच्याबद्दलही ज्ञान देतो, आणि भगवंताचं ज्ञान म्हणजे जे सूक्ष्म ज्ञान आहे, जे सूक्ष्मातलं म्हणजे आपलं स्वतःचं अवलोकन कसं करायचं, आपण आपल्या ध्यानात इम्प्रूव्हमेंट कशी करायची, आपल्यामध्ये बदल कसा होईल हे बघायचं. महंतांपाशी दोन्हीचा संगम म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्या जवळ असतात. महंत ज्या लोकांना विद्या देऊन शहाणे करतो ते लोक त्याला संपूर्णपणे वश असतात. म्हणजे आपण आपले आध्यात्मिक गुरु घेऊ कोणतेही, बघा त्या गुरूंनी इतकं ज्ञान दिलेलं असतं, इतकी विद्या दिलेली असते की लोक आपोआपच त्यांना वश होतात, म्हणजे ते काय म्हणतील ते ऐकतात, कारण त्यांनी स्वतः पहिल्यांदा त्या गोष्टी केलेल्या असतात आणि मग दुसऱ्यांना सांगितले असतात. त्याच्याशी कृतज्ञपणाने वागतात हे सहजच आहे. जाणतेपणाने केलेल्या महानतीचा प्रभाव हा असा असतो. खरा महंत नीतीचे व न्यायाचे रक्षण करतो. स्वतः कधीही अनिती व अन्याय तो करत नाही आणि इतरांकडून करवत नाही. कठीण प्रसंग आला असता त्यातून पार पाडण्यासाठी तो उपाय करतो. अशा मनोगुलाचा जो पुरुष असतो त्याचा पुष्कळ लोकांना आधार असतो. यामध्ये समर्थांनी आध्यात्मिक गुरु म्हणून श्री समर्थ रामदास म्हणतात की श्री रामचंद्रांच्या अंगी वरील गुण आहे तो महंतांनी अवश्य घ्यावा. बघा, ऐसा पुरुष धारणेचा तोची आधार बहुतांचा दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. म्हणजे या सगळ्या क्वालिटीज म्हणजे समर्थ शेवटच्या ओळीत सांगतात, या सगळ्याच क्वालिटी त्यांना श्री प्रभू रामचंद्रांमध्ये दिसल्या, तर समर्थ म्हणतात की आपण त्यांना फॉलो केलं पाहिजेत या क्वालिटीज आपल्या आतमध्ये उतरण्यासाठी. इथं हा 6वा समास संपलेला आहे. बघा, शक्यतो ना आपण जेवढं ऐकतो त्याच्यातलं आपल्यासाठी म्हणजे सगळ्याच गोष्टी बघा आपल्याला इम्प्लिमेंट होत नाही, पण ज्या आपण आपल्यासाठी इम्प्लिमेंट करू शकतो किंवा आपल्यासाठी ज्या योग्य आहेत त्या आपण त्याच्यावर मनन केलं पाहिजे. आज आपले दोन्ही समास आजच्या दिवसांचे संपलेले आहेत. सुलक्षणा मॅडम, आपण थोडं ध्यान घेऊया का थोड्या वेळासाठी आज? चालेल मॅडम, घ्या ना. हो, आपण आज थोडं ध्यान घेऊया. जास्त वेळाचं नाही, पण 15-20 मिनिटाचं ध्यान घेऊया आपण. पाणी पिऊन घ्यायचं असेल तर पाणी पिऊन घ्या. आपण आनापानसती ध्यान करूया, ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्या मनात जे काही विचार वगैरे येत असतील त्यांना बाजूला सोडून, आणि शक्यतो मौन ध्यान करूया, म्हणजे जास्त इन्स्ट्रक्शन असणार आहे. आपण स्वतः आपल्याशी म्हणजे एकजीव व्हायचंय किंवा आपल्या अंतरात्म्याशी संवाद साधायचा आहे. जे काही आपण ऐकलं त्याचं मनन आपल्याला करण्याची क्षमता यावी यासाठी हे ध्यान करूया. सगळ्यांनी रिलॅक्स व्हा. ज्या स्थितीत आपण बसला आहात, मांडी घालून किंवा खुर्चीवर, त्या स्थितीत तुमची पूर्ण शरीराला रिलॅक्स करा. शरीरातील एक एक अवयवांना रिलॅक्स करा. पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत आपला एक एक अवयव शिथिल होत आहे असा विचार करा. जो काही आपल्या शरीरावर ताण आला असेल किंवा जर तुम्ही कुठल्याही शरीराच्या भागावर तुम्हाला ताण जाणवत असेल तर मनाने आपलं मन त्या अवयवाकडे नेऊन आपला श्वास त्या अवयवापर्यंत नेऊन तो आपल्या बॉडीचा पार्ट आपण रिलॅक्स करायचा आहे.
यावेळी डोळे अलगद बंद करायचे आहेत. हात हातात घालून घ्यायचे आहेत. खुर्चीत बसलं असेल तर पाय क्रॉस करायचे आहेत. ज्या गोष्टींनी आपल्याला जडत्व येईल जसं की चष्मा घड्याळ या गोष्टी काढून ठेवायच्या आहेत. ज्या गोष्टी आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतायत असं वाटतंय त्याच्यापासून थोड्या वेळासाठी त्या गोष्टी आपल्यासोबत आहेतच पण त्या बाजूला ठेवायच्या थोड्या वेळासाठी. आता फक्त आपण इथून पुढच्या काही वेळ आपण स्वतःसाठी आपल्या सोल साठी जे योग्य आहे त्यासाठी आपण ध्यान करणार आहोत. पहिल्यांदा आपण 3 दीर्घ श्वास घेणार आहोत. ते दीर्घ श्वास घेताना इतका मोठा श्वास घ्यायचा जेवढा आपल्याला शक्य होईल तितका आणि तो श्वास सोडताना आपल्या डोक्यामध्ये जे काही विचार चालू आहेत त्या एक एक विचारांना आपण हळू शरीराच्या बाहेर काढणार आहोत आणि आपले जसं आपण पूर्ण आपली बॉडी रिलॅक्स करू तसं आपलं मनही रिलॅक्स करणार आहोत जेणेकरून आपण आपल्या गहऱ्या ध्यानाचा किंवा दीर्घ ध्यानाचा अनुभव घेऊ शकतो. एक दीर्घ श्वास घ्या. तो श्वास हळूहळू सोडा. तो श्वास सोडताना मनात अशी भावना जागृत करा की या श्वासाबरोबरच आपल्या शरीरातील निगेटिव्हिटी विचारांमधील अस्पष्टता या सगळ्या गोष्टी हळूहळू दूर होत आहेत. आपल्या विचारांची स्पष्टता वाढत आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास. हळूहळू श्वास सोडायचा आहे. श्वास सोडताना पुन्हा तीच भावना. माझ्या विचारांना क्लिअरिटी येत आहे. ऊर्जेचं जे कार्य चालू आहे ते व्यवस्थित माझ्याकडून होत आहे. माझ्या आत्म्याचा प्रवास खूप सोप्या पद्धतीने चालू आहे. पुन्हा एक शेवटचा दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. यानंतर आपण कंटिन्यू आपल्या श्वासाकडे लक्ष देणार आहोत. येणारा आणि जाणारा श्वास याकडं फक्त ऑब्झर्वर एक द्रष्टा म्हणून आपण बघणार आहोत. मनात कोणतेही विचार आले तर त्या विचारांना बाजूला करणार आहोत. पुढचा काही वेळ आपण पूर्ण आपल्या श्वासाशी एकरूप होणार आहोत. श्वासाला ऑब्झर्व करणार आहोत. खूप जास्त विचार येत असतील तर आपण असं लक्ष देऊया की श्वास उष्ण येत आहे, थंड येत आहे, उजव्या नाकपुडीतून येत आहे, डाव्या नाकपुडीतून येत आहे, आपली सुषुम्ना नाडी चालू आहे. या सर्व गोष्टींना ऑब्झर्व करणार आहोत ऍज अ थर्ड पर्सन म्हणून, ऍज अ ऑब्झर्वर म्हणून.
आपलं लक्ष संपूर्ण श्वासावर आहे. जर आपलं मन इतरत्र भटकत असेल तर पुन्हा आपण त्याला श्वासावर लक्ष केंद्रित करूया. या श्वासाला ग्रॅटिट्यूड देऊया आपण, कारण त्याच्या एक एक श्वासामुळे आपण हे रोजचं जीवन जगत आहोत. आपल्या प्रत्येक श्वासाला धन्यवाद द्यायचे. हा श्वास आहे म्हणून आपण आहोत. फ्रॉम द बॉटम ऑफ अवर हार्ट, आपल्या पूर्ण हृदयापासून श्वासाला धन्यवाद. हा जो कृतज्ञतेचा भाव आपल्यामध्ये जागृत झाला आहे तो सर्वांप्रती काम करत आहे. आपल्याशी संबंधित सर्व लोकांसाठी आपण ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता व्यक्त करत आहोत. संपूर्ण सृष्टीला ग्रॅटिट्यूड, जिच्यामुळे रोज नवनवीन गोष्टी मला शिकायला मिळतात, आत्मसात करायला मिळतात. या सृष्टीमधून, या निसर्गामधून मला जे जे ज्ञान मिळत आहे त्यासाठी ग्रॅटिट्यूड, धन्यवाद. आपला श्वास पायाच्या नखापासून केसांच्या टोकापर्यंत फिरत आहे अशी जाणीव होत आहे. या श्वासाप्रमाणे आपल्या शरीराचं चलनवलन पूर्ण व्यवस्थित होत आहे. आपल्या शरीरात चाललेल्या सर्व अंतर्गत प्रक्रिया त्या व्यवस्थित कार्य करत आहे, त्यासाठी धन्यवाद. डोळ्यांनी दिसणारं शरीर सोडून आपल्या अंतर्गत आपली पचन संस्था, आपली उत्सर्जन संस्था, ज्या काही संस्था, आपलं रक्ताभिसरण संस्था, ज्या संस्था आपल्यासाठी अंतर्गतपणे आपल्या शरीरात कार्य करत आहेत त्या सगळ्यांसाठी धन्यवाद, ग्रॅटिट्यूड. आपल्या बाह्य अवयवाबरोबरच आपल्या प्रत्येक इंटरनल ऑर्गन्सला धन्यवाद द्यायचे, ज्याच्यामुळे आपण हे सुदृढ निरोगी आयुष्य जगत आहोत, त्यासाठी धन्यवाद. आपण सुदृढ आरोग्याचे, आनंदाचे व्हायब्रेशन संपूर्ण पृथ्वी तलावर, पूर्ण युनिवर्स मध्ये स्प्रेड करत आहोत. एक पांढरा शुभ्र प्रकाश असं आपलं अस्तित्व आहे. या प्रकाशाच्या अस्तित्वाप्रमाणे आपण प्रकाशाचा श्वास घेत आहोत. आपण संपूर्ण प्रकाश आहोत अशी अनुभूती होत आहे. आपण स्वतः प्रकाश असल्यामुळे या संपूर्ण पृथ्वीवर प्रेम आणि प्रकाश पाठवत आहोत आणि संपूर्ण युनिवर्स मध्ये प्रेम पसरत आहे.
हे ध्यान आपण संपूर्ण जागरूक राहून करत आहोत. आपण पूर्णपणे आवेर आहोत. आपल्या श्वासाकडे आपलं लक्ष आहे. कंटिन्यू श्वासाकडे लक्ष ठेवायचं आहे. श्वास येतो, श्वास जातो. आपण आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाबद्दल जागरूक आहोत. आपण अजूनही जागरूक अवस्थेत श्वास घेत आहोत. श्वास घेताना आपण ब्रह्मांडातली ऊर्जा आपल्या आतमध्ये घेत आहोत. ही ऊर्जा आपली दैनंदिन स्थिती कायम ठेवण्यासाठी आपल्याला मदत करत आहे. कोणताही प्रसंग आला तरी आपण त्याला घाबरून जात नाही. आपली स्थिती जशी आहे तशीच राहते. यासाठी युनिव्हर्सल पॉवरला धन्यवाद. ब्रह्मांडीय शक्तीचे खूप आभार.
खूप छान ध्यान होत आहे. या ध्यानातून आपल्यासाठी आपल्या दिवसभरात कार्य करण्यासाठी लागणारी ऊर्जा आपल्याला मिळत आहे. कोणत्याही स्थितीमध्ये आपण स्थिर स्थितप्रज्ञ राहत आहोत. कुठल्याही आजूबाजूच्या परिस्थितीचा आपल्यावर परिणाम होत नाही आहे. जे काही होत आहे ते आपल्या सोलच्या प्रोग्राम प्रमाणे होत आहे. आपल्या सोलला जे काही आवश्यक आहे ते होत आहे. त्यासाठी धन्यवाद. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल हो रे. सबका मंगल हो रे. आपल्या माता पित्यांना धन्यवाद द्यायचे आहे ज्यांच्यामुळे आपण ही सृष्टी पाहू शकलो. या सर्व सृष्टीचा एक्सपिरियन्स करू शकलो त्यासाठी त्यांना धन्यवाद. ज्या मातेने आपल्याला मुलांनी गर्भात ठेवून कष्ट घेऊन आपल्याला या पृथ्वीवर आणलं तिच्यासाठी धन्यवाद. ज्या वडिलांनी आपलं पालन पोषण केलं त्यांना धन्यवाद. आपल्या गार्डिंग एनर्जीला धन्यवाद जी आपल्याला मार्गदर्शन करत आहे प्रत्येक क्षणोक्षणी. तिला धन्यवाद. कंटिन्यू श्वासाकडे लक्ष आहे आपलं. मनात येणाऱ्या विचारांच्या मागे न धावता श्वासावर लक्ष ठेवतोय. ज्यांना ध्यान कंटिन्यू ठेवायचं आहे ते कंटिन्यू करू शकतात. ज्यांना ध्यान सोडायचं ते ध्यान सोडू शकतात. आपल्या हातात आलेली ऊर्जा ध्यानाने आलेली ऊर्जा ते दोन हात एकमेकांना घासून आपण ते हात डोळ्यावर ठेवायचे. ती ऊर्जा आपल्या शरीर ते पूर्ण दोन्ही हात आपल्या शरीरावरून फिरवायचे. स्वतःचे धन्यवाद द्यायचे. आता पायांची हालचाल करून हळूहळू डोळे उघडायचे. ज्यांना ध्यान कंटिन्यू ठेवायचं आहे ते ध्यान कंटिन्यू ठेवू शकतात. धन्यवाद सगळ्यांना. लक्षणा मीटिंग बंद करू शकता तुम्ही. धन्यवाद. ज्यांना ध्यान कंटिन्यू करायचं ते कंटिन्यू करू शकतात.